बापची वो अंगार है, बाकीचा भंगार आहे, बापची वो अंगार है, बाकीचा भंगार आहे. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. एकच घडो, बच्चू कडू, एकच घडो. बच्चू. नमस्कार, लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड इथून. मागण्या मंजूर करण्यासंदर्भात चक्क अर्धनग्न आंदोलन. अंबड येथील तहसीलदार अंबड, तालुका अंबड, जिल्हा जालना यांच्या कार्यालयामध्ये अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. दिनांक 6/2/2025 रोजी वार गुरुवारी प्रहार दिव्य क्रांती संघटना अंबड यांच्या वतीने अंबड तहसील कार्यालय येथे विविध मागण्यासंदर्भात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या संदर्भात लोकात्म न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी प्रहार दिव्य क्रांती संघटनेच्या आंदोलनकर्ते यांच्याशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया. बघूयात काय म्हणाले. आमच्या ज्या मागण्या आहेत, 4 मागण्या आहेत. दिव्यांगाला तात्काळ पिवळं राशन कार्ड वाटप करण्यात यावं, दिव्यांगाला 6,000 रुपये मानधन देण्यात यावं, दिव्यांगाला घरकुल देण्यात यावं, आणि हे जे बाहेरगावच्या आयडिया आलेल्या आहेत त्या तात्काळ बंद करून बाहेर पाठवण्यात यावं. आणि जी संजय गांधीची जी मिटिंग झालेली आहे ती पूर्णपणे बोगस आहे. त्याच्यावर कारवाई करून, योग्य ती कारवाई करून त्याला न्याय देण्यात यावा. आणि जी माझी दिव्यांग माता बहीण आहे, विधवा बहीण आहे, तर ज्या खऱ्या लाभार्थी त्यांना लाभ न देता दुसऱ्यालाच हा लाभ देण्यात यायला. 20 आणि 25 वर्षाच्या मुलाला तुम्ही पगार लावायला लागले, आणि जे खरे लाभार्थी त्यांना मध्ये 21,000 उत्पन्न आहे का, दारिद्र्यरेषेत नाव आहे का, हे अन्याय करायला लागले शासन. तर हे अन्याय न करता जे योग्य मागणी आहे ती शासनाने पूर्ण आमची आणि शिववर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं. जे आम्ही जे 200 फूटच्या जागेवर जे आम्हाला दिव्यांगाच्या केसासाठी एक उभं केलं होतं ते पाडण्यात आलं, कोणतीही नोटीस न देता. तर आज आम्ही आमच्या विविध मागण्या घेऊन तहसीलदार साहेबांच्या तहसील परिसरामध्ये अर्धनग्न आंदोलन केलं आहे. आणि या आंदोलनामध्ये ज्यावेळेस तहसीलदार साहेबांचे प्रतिनिधी आम्हाला भेटायला आले, आम्ही तहसीलदार साहेबांनी जे पत्र आम्हाला दिलं आहे त्या पत्रात असं उल्लेख केला आहे की तुमच्या मागण्या लवकरात लवकर आम्ही मान्य करू. आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही त्यांना पत्राद्वारे दिलेल्या आहेत. त्यानंतर तहसीलदार साहेबाचं पत्र मान्य करून, त्यांचं आश्वासन मान्य करून आज आम्ही आमचं आंदोलन इथं सध्या स्थगिती देत आहे. आणि पुढील जे आंदोलन राहील ते ह्या मागण्या मान्य जर झाल्या नाही तर आम्ही 20 तारखेला पुढचं आंदोलन करणार आहोत. त्यामुळं तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर सर्व गोष्टीची माहिती घेऊन ज्या आयडिया इथं आल्यात, म्हणजे ग्रामीण भागातल्या जे महासेवा केंद्र इथं आलेत ते त्यांनी पुन्हा एकदा ग्रामीण भागात पाठवावेत, अन्यथा या आयडिया बंद कराव्यात. त्यानंतर जे राशन कार्डचा विषय आहे, दिव्यांग बांधवांना GR प्रमाणे अंत्योदयचं कार्ड मिळतं ते तात्काळ वाटप करावेत. त्याच्यानंतर जे कुठली नोटीस न देता, कुठला पंचनामा न करता जे शेड दिव्यांग बांधवाचं जे तुटलं आहे त्याच्यावर सुद्धा CO साहेबांवरती कारवाई झाली पाहिजे. या सर्व गोष्टी जर झाल्या नाही तर येणाऱ्या 20 तारखेला मोठ्या संख्येने आम्ही आगळं वेगळं आंदोलन इथं करणार आहोत. आज रोजी आमचे शेतकरी बांधव इथं बसलेले आहेत, दिव्यांग बांधव इथं बसलेले आहेत. पुढच्या वेळेस आमच्या दिव्यांग बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे जनावरंसुद्धा इथं राहतील. मग त्यांच्याकडे बैल असेल, शेळी असेल, मेंढी असेल, जे बी असेल ते आम्ही इथं घेऊन येणार. कारण की आम्ही इथं आल्यानंतर आमचं तिथं पण शेतकऱ्याच्या जनावरांची लापरवाही होते. ही सर्व गोष्टीची दक्षता साहेबांनी घेतली पाहिजे. आज आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आमचं आंदोलन मागे घेत आहोत. त्यामुळं धन्यवाद. सर, आपलं नाव? माझं नाव मोहन शिशुराम मुंडे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना. लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.